ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वाघापूर कमान प्रश्नी आंदोलकांचे शिष्टमंडळ नागपूरकडे रवाना। वाघापूर तालुका बुदरगड येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान उभारावी यासाठी गेली कित्येक वर्ष आंबेडकरी समाजाचा संघर्ष सुरू आहे। वाघापूर येथे बौद्ध समाजाची जागा आहे। या जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यासाठी गेल्या 20 वर्षांमध्ये 4 वेळा ग्रामपंचायतीचा ठराव झालेला आहे। ठराव पारित झालेला असताना सुद्धा गावातील काही राजकीय मंडळी तरुणांना पुढे करून या कमानीला विरोध करत आहेत। या सर्व गोष्टींना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची फूस आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। प्रशासनाशी कित्येक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासन दाद घेत नाही। त्यामुळे वाघापूर येथील आंबेडकरी समाजाने आपली मुलेबाळे वृद्ध मंडळी या सर्वांसह 9 डिसेंबर 2025 रोजी वाघापूर ते नागपूर पायी लॉंग मार्चला सुरुवात केली आहे। 2 दिवसापूर्वी हा मोर्चा जिल्हाधिकारी येथे आल्यानंतर जिल्हाधिकारी आंदोलक व आंबेडकर चळवळीतील जिल्ह्यातील नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली। पण या बैठकीत तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांचा मोर्चा अधिवेशन स्थळी नागपूरला जाण्यासाठी निघाला। काल रात्री हातकणंगले तालुक्यातील टोप येथे मुक्काम केला। यावेळी झालेल्या चर्चेनंतर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने आंदोलकांचे शिष्टमंडळ नागपूरमध्ये निवेदन देण्यासाठी काल रात्रीच रवाना होऊन आज नागपूरमध्ये पोहोचला आहे आणि बाकीची मंडळी पायी चालत नागपूरच्या दिशेने निघाली आहेत। दरम्यान हा मोर्चा टोप येथे आल्यानंतर आरपीआयचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश अंबपकर, नागावचे आंबेडकरी समाजाचे नेते विजय बाचने, विवेक नागावकर, सुरेश कांबळे, दयासागर कांबळे, जीवन कांबळे, सिद्धार्थ कुर्णे यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली। जय भीम, जय शिवराय। मोजे वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी चाललेला लढा गेल्या 7 महिन्यापासून आम्ही लढत आहोत। 7 महिन्यापर्यंत लढत असताना प्रशासनाने आमची कुठल्याही प्रकारची दाद घेतलेली नाही। आम्ही दलित समाज आहे म्हणून आम्हाला बेदखल केलेला आहे आणि यासाठी शासनाने दखल घ्यावी आणि बाबासाहेबांच्या नावाची कमान उभारावी ह्यासाठी शासन दरबारी आमचा न्याय हक्क मागण्यासाठी नागपूर या ठिकाणी जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या पोहोचण्यासाठी आम्ही पाय लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला। पण लॉंग मार्चचाच कालावधी अपुरा असल्याने आमचा पाय असलेला लॉंग मार्चने आम्ही नागपूर या ठिकाणी पोहोचून आमच्या ज्या काय भावना न्याय मागणी आहे त्या शासन दरबारी मांडू शकत नाही आणि असं असल्यामुळे आमच्या ज्या भावना आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी आम्ही जो पायी लॉंग मार्च जे ठरवला होता त्या थोडा बदल करून आम्ही मिळेल त्या वाहनाने अधिवेशन या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि ज्या आमच्या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत। ज्या आमच्या मनापासून ज्या भावना आहेत, ज्या आमच्या महिला गेली 5-7 दिवस, लहान मुलं आहेत, वृद्ध महिला आहेत, गरोदर महिला आहेत, ह्या गेली 5-6 दिवस पायी चालत आहेत। महिलांच्या पायाला फोड आलेला आहेत, काही माणसं बिपिनी त्रस्त झालेले आहेत, तरी सुद्धा या शासनाने दखल घेतलेली नाही। कलेक्टरने याबाबत आमची कुठलीही आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही। प्रशासनानं सुद्धा आम्हाला बेदखल केलेला आहे। त्यामुळे आमचा हक्क, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी शासन दरबारी पोहोचण्यासाठी आम्ही जे पाय लॉंग मार्चचा निर्णय घेतलेला होता त्यात बदल करून आम्ही मिळेल त्या वाहनाने नागपूर या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि ज्या आमच्या न्याय मागण्या आहेत त्या शासनाच्या पुढे मांडणार आहोत। आमच्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहोत। त्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाने आमची शासनाने दखल घ्यावी आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या बाबासाहेबांची कमान या ठिकाणी उभारावी अशी माझ्या दलित समाजाच्या वतीने, माझ्या आया बहिणींच्या वतीने प्रशासनाकडे अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे आणि आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।